आपल्यापैकी बऱ्याच जणांना पोट साफ न होणे, पोटात गॅस होणे, पोट गच्च गच्च वाटणे, गॅस अडकलाय अशी भावना होणे, इथे दुखणे, छातीमध्ये जळजळ होणे, अशा एक ना अनेक प्रकारचे त्रास हे वारंवार बघायला मिळतात। यासाठी आपण काय करतो तर बरेच जण यासाठी ॲसिलॉक किंवा अँटासिड हे ॲलोपॅथिक मेडिसिन घेतात, बरोबर। परंतु यामध्ये आपला होमिओपॅथीमध्ये काय आहे हे सर्व प्रकारे आम्हाला विचारलं जातं सर्व रुग्णांद्वारे। तर हो, नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये आपण बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन कोणतं आहे या सर्व प्रकारच्या त्रासांवर आणि हा त्रास मुळापासून बरं करणारं हे आपण डिस्कस करणार आहोत। मी डॉक्टर प्रियांका बर्गे आपल्या होमिओपॅथिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। या व्हिडिओमध्ये आपण जे मेडिसिन सांगणार आहोत तर त्या मेडिसिनची क्वांटिटी कशी असावी, डोस कसा असावा आणि ते कधी आणि कशा पद्धतीने घ्यावं हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्कीच बघा। आपल्यापैकी सर्वांना कधी ना कधी ह्या सर्व सिम्पटम्स जसे की पोट साफ न होणे, पोट गच्च होणे, कधी ना कधी ही सर्व लक्षणं आपल्याला बघायला मिळतात। तर हे जे मेडिसिन आहे या मेडिसिन मध्ये आपण हे सर्व प्रकारचे सिम्पटम्स कव्हर अप करून ते कसं लागू होणार आहे आपल्या बॉडीवर ते बघूया। यामध्ये असणारे काही इंडिकेशन्स आहेत, ते कोणत्या कंडिशन मध्ये हे मेडिसिन घेतलं पाहिजे हे आपण डिस्कस करणार आहोत। आणि मेन म्हणजे यामध्ये असणारे घटक असे कोणकोणते घटक आहेत की ते तुम्हाला घेतल्यानंतर ह्या सर्व त्रासांपासून तुम्हाला बरं वाटेल याची आपण आज चर्चा करणार आहोत। तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे आहे R5 म्हणजेच रिक्वेक R5 हे कॉम्बिनेशन आहे। याच्यामध्ये ॲनाकार्डियम, आर्सेनिकम अल्बम, लाइकोपोडियम, चामोमेला, कार्बोवेज अँड अर्जेंटम नायट्रिकम असे बरेचसे काही महत्त्वपूर्ण औषधं आहेत की याच्यामुळे आपल्याला जो त्रास होतोय या सर्व त्रासांवर आपल्याला चांगल्या प्रकारे फरक पडू शकतो। याच्यामध्ये जिभेवर थर साठणे, तोंडाचा एक वास येणे, पूर्ण जी अन्ननलिका आहे पोटापर्यंत ती जळजळणे, अन्न खाल्लेलं वरती येणे, करपट ढेकर येणे, पोट गच्च गच्च राहणे, तुम्ही थोडं खाल्लं तरी त्याचं गॅसमध्ये रूपांतरण करणे। बरेच पेशंट्स आम्हाला सांगत असतात की थोडंसं खाल्लं तर आमचं पोट भरल्याची भावना येते, हे सुद्धा लक्षण यामध्ये आपल्याला बरं होण्यास मदत करेल हे कॉम्बिनेशन। तसेच पोट साफ न होणे, एकदा गेला तरी तुम्हाला दिवसभरामध्ये पूर्णतः साफ झाल्याची न भावना असणे, वारंवार जायचं भावना होणे, गॅस अडकलाय की तो बऱ्याच जणांना काय वाटतं की ते छातीमध्ये जर या रिजन मध्ये अडकला तर ती आम्हाला होणारी चेस्ट पेन तर नाहीये ना, हे बऱ्याच पेशंट्स मध्ये असतं। परंतु हे तुम्हाला होणाऱ्या पित्ताच्या किंवा गॅसच्या तक्रारींमुळे आहे। आता हे जे मेडिसिन आहे तर हे मेडिसिन तुम्हाला कधी आणि कशा प्रकारे आणि कोणत्या डोस मध्ये घ्यायचंय हे बघूया। हे जर बॉक्स तुम्ही ओपन केलं तर याच्यामध्ये ही अशा पद्धतीची काचेची बॉटल तुम्हाला बघायला मिळेल। ही साधारणपणे 22 ml ची असते। तर हा डोस कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर ॲक्यूट आणि क्रॉनिक ह्या दोन कंडिशन मध्ये हा डोस डिफरंट आहे। ॲक्यूट म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्हाला जर हा त्रास होतोय आणि तात्पुरता होतोय तर ती ॲक्यूट कंडिशन। तर याच्यामध्ये तुमचा डोस हे साधारणपणे 10 ते 15 थेंब 30 ml पाण्यामध्ये तुम्हाला विरघळवून ते संपूर्ण पाणी प्यायचं आहे। हे तुम्हाला जेवणाच्या आधी घ्यायचंय। ॲक्यूट कंडिशन मध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस घ्या आणि थांबवा। क्रॉनिक कंडिशन्स मध्ये तुम्हाला हे औषध साधारणपणे बरेच दिवस हे घ्यावं लागणार आहे। हे तुम्हाला घेत असताना याच्यामध्ये 15 ते 20 थेंब पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी प्यायचं आहे जेवणाच्या आधी। क्रॉनिक कंडिशन्स मध्ये तुम्हाला हे मेडिसिन लॉंग टर्म साठी घ्यावं लागणार आहे। क्रॉनिक कंडिशन्स म्हणजे काय की तुम्हाला एखादा आजार होतोय त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ॲलोपॅथीच्या काही गोळ्या खाव्या लागतात। त्या गोळ्यांचा साइड इफेक्ट म्हणून तुम्हाला कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी आणि पोटगच्च होणे ही अशी लक्षणं जरी जाणवत असेल तर त्या औषधांच्या बरोबर तुम्ही हे होमिओपॅथिक औषध घेऊ शकता, ठीक आहे। आणि यामध्ये आता तुम्हाला जर हे औषध बाय करायचं असेल तर याची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही इथून इझिली बाय करू शकता। या आणि अशा पद्धतीच्या अनेक व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।